बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक रंगराव पाटील लिखित कथा रात. प्रल्हाद भाऊ इस्लामपूरच्या बाहेर पडला तो बायकोला इचकट इचकट शिव्या देतच. अहो कसल्या इचकट शिव्या, आम्ही सांगू नये आणि तुम्ही ऐकू नये. असाच मी एकदा त्याच्या घराकडे गेलो होतो. काम माझं दुसऱ्याच माणसाकडे होतं. मी त्या माणसाच्या कॉटवर चहा पीत बसलो होतो. त्या माणसाची पोरं तिथंच माझ्या पायाशी अभ्यास करत बसली होती. त्या माणसाची बायको मला चहा घेऊन आली. चांगली आहे बिचारी, आपुलकीनं मन मोकळेपणानं बोलायची. तिचा दाल्ला आत तिकडं आंघोळी करीत होता. सासू अजून अंथरुणातच लोळत होती. त्याची बायको चहा देता देता मला म्हणाली, हे बारकं अभ्यास तरी करतंय, पण थोरला अजिबात अभ्यास कर ना बघा. आता तुम्ही आलाय म्हणून तेवढं नाटक करतंय. मी चहा पिता पिता त्या पोरांना अभ्यासाचं महत्त्व सांगू लागलो. माझं सांगणं त्यांना इतकं आवडलं की त्यातलं बारकं पोरगं अभ्यास करता करता उठून माझ्या पायाच पडलं. अरे अरे हे काय. तसं ते हसून पुन्हा अभ्यासाला बसलं. मग थोरलंसुद्धा उठून पाया पडलं. तर सांगायची गंमत अशी, त्या माणसाच्या दारातच ह्या पलूभाऊचं बारकं घर. बारकं म्हणजे किती, एक आकान. पलू आवरून रानात निघाला होता. बायको स्वयंपाक करत होती. रानात त्याला भाकरी द्यायची होती. ती स्वयंपाक करता करता मध्येच म्हणाली, झुणका गरगटलाय बघा घट. झुणका काय तुझ्या आईच्या घालाय काय? वय वय मुजवाय. बायको अशी उलट बोलली तसं त्यानं तिथलं चुलीच्या कोपऱ्यातलं जळणातलं वाळकं उसाचं दांडकच घेतलं. तशी ती भाकरीचं पिठानं भरलं हात वर करून मार थोपवीत म्हणाली, मारा मारा, मारून टाका पाक, म्हणजे तुमची हाऊस तरी फिटल. त्यानं मग राग आवरला. दांडकं कोपऱ्यात फेकलं. तर तोच प्रल्हाद भाऊ आज इस्लामपुरासनं गावाकडे निघाला होता. डोक्यावर भलं मोठं गठुळं, म्हणजे दुकानातलं सामान. बायकोनं भली मोठी सामानाची यादी दिली होती. कायम ती अशीच करते, गावातल्यापेक्षा तिथं स्वस्त पडतं म्हणून. पण त्याला ह्या कामाचा काव याचा. बायकोवर तो सतत जाळ काढायचा. दोघांचं लगीन होऊन 2 वर्षे झाली, पण त्या दोघांचं कधी पटलंच नाही. रोज भांडण आणि वादावादी, अंथरून टाकेपर्यंत. मध्ये मध्ये मारही चापून दी. तो पण दुसरं कशानं नाही, उसाच्या वाळक्या दांडक्यानं. ते दांडकं लोखंडागत कठीण असायचं. ती बाईच अशी झांबाज होती. प्रल्हाद भाऊना तिनं अगदी म्याव मांजार करून टाकलं होतं. ती बी लई शिवराळ, सगळ्या गावाला आग लावणारी, एका वाक्यात इकडलं गाव तिकडं करणारी. एवढी तिच्या धमक होती. त्यामुळं गाव तिला भिवून होतं. ती दिसली की तिच्याशी प्रत्येकजण आदरानं बोलायचा. नाही नीट बोललं तर ही कवा टांग मारेल हे काय सांगता येत नसे. तर अशा त्या बाईमुळंच प्रल्हाद भाऊला आता डोक्यावर मरणाचं ओझं घेऊन चालावं लागत होतं. गावाकडे जायला तर एकही वाहन नव्हतं. अंधार चांगलाच पडला होता. दुकानात गर्दी असल्यामुळे याचा नंबर यायला वेळ लागला होता. त्यामुळंच परतायला काळू किट्ट पडला होता. त्याच्या जीवाचा भडका झाला होता आणि त्या रागाच्या भरातच तो तिला इचकट शिव्या देत होता. पण मनातल्या मनात घरात गेल्यावर तिला चांगलीच ठोकायची हा त्यानं कवाच बेत केला होता. पण काही वेळा त्याचा हा बेत मनातच राहायचा. पण तिचा त्याला राग मात्र प्रचंड येई. त्यांचं लग्न ठरवणाऱ्या माणसांना तो मनातल्या मनात ठेवणीतल्या शिव्या द्यायचा. लेकानं असलं कसलं माझ्या गळ्यात मारलं सा, दुसरं कोण नव्हतं होय तुम्हाला? नुसती देखणी असून काय करायचं?
नुसती गोरी असून काय करायचं, नुसती नाकेली असून काय करायचं, गोड आवाज असून काय करायचं. लता मंगेशकर सुद्धा झक मारल असला तिचा आवाज बारीक आणि गोड आहे. पण पण करायचं काय. आईला हिच्या, ही इतकी चांगली बाय दिसायला, पण गुण मात्र घोड्याच्या पोटचं. मग तो असा चिडला की तिला भरमसाठ शिव्या द्यायचा. मग हत्ती, घोडा, गाढव, वांदार हे सगळं त्या शिव्यात यायचं. अहो, एकदा त्यानं अस्वल सुद्धा घातलं शिव्यात. आता अस्वलावरून कोणी शिवी देईल का. बऱ्याच दिवसांपूर्वी मी त्या ओळखीच्या माणसाकडे गेलो होतो. चांगला होता बिचारा तो. त्याची रिक्षा होती, ती आम्हाला वरचेवर लागायची. त्याला सगळं गाव राजाभाऊ म्हणायचं. तो धंदा चांगला करे. कुठं भाडं घेऊन गेला तर तो कधी गडबड करीत नसे. इतर रिक्षावाले किंवा गाडीवाले नेहमी गडबड करायचे. झालं का नाही, झालं का नाही असं सारखं सारखं विचारून खळखळ करायचे, भंडवायचे. आणि नंतर भाडं देतानाही खळखळ करायचे. ठरलेलं असेल त्यापेक्षा जास्त मागायचे, वेटिंग चार्ज लावायचे, दुसरं भाडं आहे म्हणायचे. पण हा माणूस दिलदार होता. दिलं तेवढंच भाडं घ्यायचा. याची सगळ्या गावात तर ओळख होतीच, शिवाय तो जिथं जिथं भाडं घेऊन जाई तिथल्या लोकांची ओळख होती. तिथंही तो आपल्या घरातल्या लोकांच्याशी बोलावं तसं गप्पा मारायचा. भाडेकरूंना वाटेत एखाद्या दुकानातलं काही घ्यायचं असेल तर तो स्वतः रिक्षातून उतरून आणायचा. घेताना स्वस्तात मागायचा, भाडेकरूंचे बी पैसे वाचवायचा. तर असा हा राजाभाऊ. आता आम्ही कोणत्याही पाहुण्याकडे दुसरी रिक्षा घेऊन गेलो की ते पाहुणे आम्हाला विचारतात, तुमचा राजाभाऊ कुठं आहे. राजाभाऊंची बातमी सांगायला आम्हाला फार वाईट वाटायचं. आमचा पाहुणाही मग गप्प व्हायचा. चांगला माणूस होता होय. तर असाच एकदा राजाभाऊ असताना रिक्षा ठरवायला गेलो होतो. अर्थात मी जाईन तेव्हा राजाभाऊंच्यात चहा असेच, तिथं नको म्हणून चालत नाही. तर त्यावेळी मी चहा घेत असताना ती प्रल्हादभाऊची बायको निर्यांचा घोळ आवरून धरत झपाट्यानं आली. पायऱ्या चढून म्हणाली, तात्या, तुम्ही माझं एका गोष्टीत नाव लिवलंय. कुंच्या, ते मला माहीत नाही, पण कुणीतरी ती गोष्ट मला वाचून दाखवली. मग काय झालं, तुझं नाव तरी त्यामुळे छापून आलं. नाहीतर तुझं नाव तुझ्या जन्मात तरी कुणी छापील का. पण वाईट चांगलं लिहायचं नाही वय. काय वाईट लिहिलंय, काय हाय तेच लिहिलं असेल. मला नाही आवडलं तुमचं लिहणं. तिचा राग अनावर झाला होता. पुढं तीच म्हणाली, मग नाव तरी दुसरं लिहायचं, खरं खरं नाव कशाला लिहिलं सा. अगं मग कुणचं नाव लिहायचं. कुठलंही नाव लिहिलं तरी त्या नावाचं कुणीतरी माणूस असतंच आपल्या गावात. नव, हे चांगलं नाही तात्या. माझ्याजवळ तिनं जाळ काढला. तिचं पण खरं होतं. ती दिसते कशी, तिच्या अंगावर पातळ कोणतं होतं, हे सगळं त्या कथेत होतं. ती माझ्याशी वाद घालत असतानाच प्रल्हाद भाऊ तिथं तरातरा आला. तुझ्या इथं तात्या संग भांडा आलीस वय. त्यांचं नाव संबंध महाराष्ट्रात हाय लेखक म्हणून, आणि तू इथं त्यांच्याबरोबर भांडण काढतेस वय. महाराष्ट्रात नाव असून आम्हाला काय करायचं. अगे तुझं बी नाव महाराष्ट्रात झालं का नाही. होऊन दे तिकडं. हे बघा, पुन्हा माझं नाव कुठं बी येता कामा नाही. तिनं असा मला दम द्यायला आणि प्रल्हाद भाऊ तिथं झपाझपा यायला एकच गाठ पडली. त्यानं तिथंच तिच्या पदराला धरून हिसका दिला. हे कुणाला असलं बोलती यास. माझा त्यो माऊस भाऊ आहे, उलट टांगीन. त्यानं तिला दरा दरा उडत घरात नेलं आणि चौकटीतून तिला आत ढकलली. तिचं ह्या धांदलीत पातळी विस्कटलं. ती ओरडू लागली, बया गे बया. कुठली बया आणलीस. हां, चल हो घरात. कोणाला कसं बोलावं हे तुझ्या बानं काय शिकवले या का नाही. ती पुन्हा ओरडू लागली. पण तिनं आता एकदम दुसराच पवित्रा घेतला.
पातळ विस्कटलेलं होतं. खांद्यावरचा पदराचा पाक खाली पडला होता. बुचडा सुटून केस विस्कटले होते. तशीच ती पडलेली उठली आणि नवऱ्याचा हात चापून धरून तिनं ते जोरात पिरंगळलं. नवऱ्याला तसाच मागं मागं रेटला आणि एका कोपऱ्यात दाबून बसविला. कोणात घातला त्याला उठूनच दिला नाही. तसाच कोपऱ्यात रेटला. त्यानं बी शिव्या द्यायला सुरुवात केली. दे शिव्या दे. शिव्यानं काय माझ्या अंगाला भुकं पडत नाहीत. या काय तेवढं चिक्कार झालं. राजाभाऊ भांडण सोडायला धावला. मग मीही तिथून बाहेर पडलो. आता हाच प्रल्हाद भाऊ बायकोला शिव्या देत देत गावाकडे निघाला होता. अंधार काळा कुट्ट. मागणं वाहनं येत होती. मोटारसायकली गाड्या प्रकाशजोत टाकत येत होत्या. वडापच्या गाड्या आता निघून गेल्या होत्या. कोणतरी वळखीचा फटफटवाला येईल आणि आपल्याला गाडीवरून घेऊन जाईल असं त्याला वाटलं होतं. म्हणून तो मागं फटफट वाजली की वळून बघायचा. पण कोण थांबणार. त्यात त्याच्या डोक्यावर भलं मोठं गाठोड. येईल तो फटफटवाला जरा थांबायचा. त्याच्याकडे बघत पुन्हा वेग घ्यायचा. त्याच्या डोक्याला तर चांगलीच रग लागली होती. तो ते गाठोडं जरा उचलायचा व पुन्हा आहे तसंच ठेवायचा. त्याच्या हाताला गटुळ्यातलं साहित्य लागत होतं. पुढं हाताला लागत होतं. साखरेची पिशवी हाताच्या स्पर्शानं तो ओळखी आणि इतरही काही बाई वस्तू त्याच्या हाताला लागत होत्या. कुणी माझ्या गळ्यात ह्या असल्या बायकोचं झोंबडं मारलं असेल. आम्हाला काय दुसऱ्या पुरी मिळत नव्हत्या होई. जे कार चांगल्या चांगल्या पुरी सांगून आल्या होत्या आणि त्या सोडून हेच कुठनं पडलं माझ्या गळ्यात कळा खाऊ. त्या पाहुण्यानंच घोटाळा केला. भुलिवलंच त्या पाहुण्यानं बोलून बोलून. तो असा आज पुढे निघाला. वाटत एक डेअरी लागली. तिथं दुधाचं कॅन येत होतं जात होतं. छोटीशीच डेअरी होती. त्या डेअरीच्या बाहेर एक कमरे एवढा उंच सिमेंटचा कट्टा होता. प्रल्हाद भाऊ डेअरीच्या बाहेर थोडा वेळ कट्ट्यावर उभा राहिला. ए बा जरा उतरू लाग र. डेअरीतलं एक पोरगं बाहेर आलं. गटळं उतरू लागलं. त्या दोघांनी मिळून ते गटळं त्या कट्ट्यावर ठेवलं. कशाला एवढं वज्ज घेऊन निघालाय. वाईस पाणी दे बाबा. पाणी आम्ही इथं ठेवत नाही. दूध देऊ का एक पेलाभर. दूध कशाला चिपळाय होईल. पहिलं मस्त पित होतो. आता पचतंय काय. काय झालं अजून खणखणीत हायसा की. कुठलं अंगात ताकद हाय होई. निस्ता दिसायला तेवढा हाय. बायकोनं पाक ताकद काढून घेतली. ती कशी. अरे ते काय स्वयंपाक काय नीट करतंय होई. त्याला घट झुणक्याशिवाय काय येत नाही. भाकरी बी कशा तरीच करतंय. चहा तरी सांगू का पाहुणं. पाक दमगीर झालायसा. सांग सांग बाबा मी पैसे देतो. पैशाचं काय काम हाय. त्या पुराण रस्त्याच्या पलीकडे असल्या समोरच्या हॉटेलाकडे बघत टाळ्या वाजविल्या. तसं त्या हॉटेलातल्या काउंटरवरच्या नुसत्या अंडरपॅन्टवर व गंजी फ्रॉकवर असल्या माणसानं डेअरीवाल्या पोराकडं पाहिलं व हातानं खुनेनंच विचारलं. किती. त्या डेअरीवाल्यानं हाताची 2 बोटं उभी केली. पाहुणं मी बी घेतो जरा तुमच्या संग. अव असलं अगत्य आता कुठं बघायला मिळत नाही. काय एवढ्यानं आमचा तोटा होतोय का. देवाच्या कृपेनं जोरात चालली आहे डेअरी. चांगलं आहे की मग. बायकोवर का त्रासला एवढं पाहुणं. डेअरीवाल्याला पण औत्सुकी वाटत होतं त्याच्या बायकोविषयीच्या माहितीचं. अहो ते शानं बी नव्हं आणि खुळं बी. लई लई भांडखोर हाय. माझा रोज बुद्ध्या पाडते भांडून. द्याची मग सोड चिठ्ठी. इतकं सोपं नाही बाबा ते. तिचा बाप लई तालेवार आहे. पुढारी आहे. तोच हॉटेलातलं पोरगं चहाचा कप घेऊन आलं. प्रल्हाद भाऊनं त्याला वळिकलं. अरे लेका तू इथल्या हॉटेलात आहेस वय रे. वय माझ्या मामाचंच की हॉटेल. ते दोघं चहा घेऊ लागले. आमच्या गावचं हे पोरगं. प्रल्हाद भाऊनं माहिती सांगितली
मग ते पोरगं कप आणि पैसे घेऊन गेलं. प्रल्हाद भाऊनं कट्ट्यावर बसून आभाळात पाहिलं. आभाळात एक सुद्धा चांदणी दिसत नव्हती. आभाळ एकसारखं झालं होतं. हे धरा. प्रल्हाद भाऊ डेअरीवालं पोरगं उचलू लागलं. प्रल्हाद भाऊनं ते डोक्यावर नीट घेतलं. पाहुणं पाय उचला जरा, खालती आभाळ उठलंय. पाऊस येस्तोवर मी गावात पोचन. पावसाचं काय सांगता येत नाही. एकदा इजन कडुका उसळला की ढग पगळाय की तीळ लागतोय. इशीतलं मांजार म्हणतंय ह्यो वळीव पाऊस यायच्या आत मी घरात जाईन, पण ते घरात जायच्या आधीच पाऊस त्याला गाठतो. खरं आहे बाळ तुझं, खरं आहे. प्रल्हाद भाऊ वाटेला लागला. इकडं तिकडं बघत निघाला. आता वाहनंही कमी झाली होती. कुठंतरी एका दुसरं यायचं जायचं. पुढं प्रचंड काळोख दिसत होता. खालच्या अंगाला विजेचा चमकारा सुरू झाला होता. तो झपाझपा पावलं टाकीत होता. आईला हिच्या चाकरीच्या गड्या गत राबून घेते मला. आता एक चढ लागला. पुढं आणि वाटेला एक डोंगर होता. वाटेपासून 100-200 पावलावर बाजूला तो होता. ती वाट डोंगराच्या पायथ्यातच जात होती. तो डोंगर म्हणजे एक उंच टेकडीच होती. त्या टेकडीला खडी म्हणत असत. कसं आणि कुठनं हे नाव पडलं कुणास ठाऊक. तो त्या डोंगराकडे बघत निघाला होता. एखादा राक्षस दिसावा तसा तो डोंगर वाटत होता. त्या डोंगरावर छोटंसं दत्ताचं देऊळ होतं. त्यात कोणतरी दिवा लावून गेलं होतं. देवळाच्या बाहेर एका उंच ठिकाणी लाईट दिसत होता. डोंगरावर व भोवती आता जंगल झालं होतं. वाटत दिसणारी पाण्याची उंच टाकी आभाळा टेकल्या गत वाटत होती. आता तिथंच एक कॉलनीसुद्धा झाली होती. या कॉलनीतच त्याच्या चुलत भावानं बंगला बांधला होता. कुणाला पत्त्या न लागता खुळ्यानं प्लॉट कधी घेतला तेही कळू दिलं नाही. एकदा भूमिपूजनाचं आमंत्रणच दिलं भडव्यानं. लई स्वार्थी. आत घुमशा आणि बायको बी तशीच. बांध बाबा बंगला, तू कंडक्टर आहेस, पगार चापून हाय, शिवाय पैसे खायला गावत्यात. प्रवासी एकदा पैसे घ्यायचा विसरला की याचीच धन. कोण बॅग इसारतंय, पावसाळ्यात छत्र्या इसरलेल्या यांच्याच की. भडव्यानं चांगलंच साधलंय. माझ्याबरोबरच तो शिकत होता, पण त्याचं जमलं कसं तरी. माझ्या आईबाला लग्नाची हौस होती. मला म्हटली कशाला शिकतोयास आता, स्थळ चांगलं आलंय, कर लगीन. पुन्हा असली बायको मिळायची नाही. लांबून डोंगर साजरे गुरुजी आम्हाला असल्या म्हणे शिकवायचे. होय, पण त्याचा आता उपयोग काय. फसायचं तिथं फसलोच. नांदा आल्यावर तिनं 5व्या दिवशीच मला तिचा नमुना दाखवला. म्हटली आपण स्वतंत्र राहू असं म्हणून तिनं मला बाहेर काढलं. राजा राणीचा संसार करू. कुठली व राजा राणी. पहिल्यापासूनच तिनं माझ्यावर कुरघोडी केली. काम करायची पण मला मात्र चांगलं वंगवून घ्यायची. कवा कवा सरळ बोलायची बी नाही. पण मग मी बी फणा काढला. शिव्यांचा भडीमार उसळू लागलो. कुठला राजा राणीचा संसार. हिनं चांगलाच हिंगा धावला मला. अहो तिचं गावच त्या पावरीचं होतं. भडकंब. जिल्ह्यात 1 नंबरचं हुबलाक. लई उचापती माणसं तिथली. संस्काराचा गंध नसलेलं, माळावं वसलेलं. मग कुठला आलाय संस्कार. एवढं 1.5 दमडीचं गाव, पण पार्टिशन जोरात गावात. कायम गावात खणाखणी. फक्त खून पडत नव्हतं एवढंच, पण चांगलंच 12 बिंड बरं का. आता हे आम्हाला माहीत असतं तर तिथली पोरगी आम्ही कशाला करता हो. पण आता बोंबलून उपयोग काय. जवाच्या तवा कळलं पाहिजे माणसाला. हिचा बाप ही तसाच पावरबाज. लग्नात 7 तोळं सोनं घालतो म्हटला, पण 7 बी नाही आणि 5 बी नाही. बसा बोंबलत. मग काय बायकोला टाकायची. ती आणि झंझट कशाला. त्यात
ती तरी शानी निघावी. कुठलं व ती बापाच्या पुढची, तिची आई तिच्या बी पुढची. बघितली चव तिची बी मी. लई लई हुबलाक लई. मग मग पोरगी कशी शानी असल? ती बी तिच्या पुढं 2 पावलं. डोक्याला कड आला होता म्हणून त्यानं गटुळं उचलून जरा अंतराळी धरलं. वाटतच पाऊस गाठल असं वाटत होतं. खालतीकडल्या अंगाला तुजारपूर होतं. तुजारपूरकडे विजा खेळताना दिसत होत्या. ढग पण तिकडे गरजत होतं. आता पाय उचलल्याशिवाय निर्वाण आहे. गावलो इजेच्या तडाख्यात म्हणजे सपलं. मग ह्यो बाजार केवढ्याला पडला तिचा म्हणायचा. म्हणून शिव्यांचा भडीमार उचलतोय मी. वय ह्या बाजार पाय नवरा सुद्धा गमवून बसल ती बाई. पण ती आपला हेका सोडणार नाही. कुठं 10 नाही तर 5 रुपयाचा फरक. पण त्यासाठी जीव गमावला तर होय केवढ्याला पडेल ह्यो बाजार. जातच अडाणी. राक्षसीन आहे ती राक्षसीन. कायम ख्यास मारती माझ्यावर. कवा गोड बोलणं नाहीच. एवढा लता मंगेशकरवानी गोड आवाज, पण किंकाळी फुडूनच बोलते. तिची किंकाळी ऐकली की माझा जीव जायची येळ येते. काय त्या गोड आवाजाला मग काय पेटवायचं आहे काय? कशाचा संसार आणि फौसार. संसार करून धावती. आमचा जीव संकटात टाकून काय असल्या त्या संसाराला करायचं. माझ्या आईबापासनं मला वेगळं काढून तिनं मला चांगलाच गावरान इंगाच दाखवला. भलती राजकारणी बाई. गावात राजकारण चांगलं खेळला दे. निवडणुकीला उभी केली तर पंच म्हणून निवडून सुद्धा येईल. सरपंच बी होईल. का होणार नाही. असलं डाव आहे तिच्याजवळ. पण ती डाव माझ्यावर खेळतीय. हेच माझ्या अंगलटी आलंय. कशाचा संसार. मला रोजगार करायची वेळ आली ती तिच्यामुळंच. नवीन लगीन झाल्या झाल्या ती अशीच माहेरला गेली. मग मला लई आठवण या लागली. पण आता करायचं काय. मग मी एक लांबडच्या लांबडं पतार लिवलं. पण उलट मला दणका बसला. पतार पडलं सासऱ्याच्या हातात. पण त्यानं ते पत्र पुरीच्या हातात द्यायचं का नाही. पण ह्योच फाकड्या बसला वाचित. पुरीच्या हातात त्यानं दिलंच नाही. त्यानंच उत्तर लिहिलं खुळ्यानं. जावं याला. आमच्याकडे असली पत्र लिवायची चाल नाही. नाहीतर बायकोला घेऊन जावा. पण बायकोला काय काळजी. माझ्या चुलत भावाचं त्या कंडक्टरचं लगीन झालं तेव्हा ती माहेरला गेल्यावर पत्र लिहायची नवऱ्याला. अरारारा काय ती पत्र. खुळी पत्र. आम्हाला आपलं लांब न कळलं आणि आमचं हे हुबलाक. काय सांगून उपयोग आहे राव. प्रल्हाद भाऊंच्या मनाचं असं सगळं खेळ सुरू होतं. तेव्हाच खालतीकडं तुफान वारं सुटलं. अजून त्याला बरंचसं मळं ओलांडायचं होतं. अगोदर पवार मळा, मग काळे मळा, तिथून पुढं दिंडे मळा, त्याच्या पुढं चिवटे मळा. चिवटे मळ्याची आठवण येताच त्याच्या अंगावर सरकन काटा आला. तिथं दाट अंधार भुडूक असतो. ती वाट अशी खाली म्हणजे लवणात उतरलेली होती. त्या चिवटे मळ्याची सुरुवातच एका लहान उगळीनं होती. ती ओघळ पश्चिमेकडून पूर्वेकडे गेली होती. ती ओघळ ओलांडल्यानंतर चिवटेमळा सुरू होतो. दोन्ही बाजूनं दाट आणि उंच झाडी. पुढं त्याच हद्दीतच अगदी रस्त्याला लागूनच पूर्वेला चिवट्याची पडीक विहीर. गाळानं भरलेली पण झुडपाणी वेढलेली. रस्त्यानं जाता येता ती विहीर स्पष्ट दिसत नसे. जेव्हा ती दिसे तेव्हा मात्र हमखास धडकी भरे. प्रल्हाद भाऊचा धाकला भाऊ एकदा रात्री 9-10च्या सुमारास त्या रस्त्यानं गावाकडं निघाला होता. वाटेला काळं कुत्र सुधीक नव्हतं. उंच झाडं भुता गत दिसत होती. चिवट्याच्या वस्तीवरचं कुत्र भुंकत होतं. तिथून जाताना त्यानं सायकलचा वेग वाढवला. पायडल जोरात मारू लागला. ती खोलगट पानंद कधी एकदा उलांडतोय असं त्याला झालं होतं. धडधड त्या अंतकरणानं तो सायकल पळवीत होता.
तर पुढं एक पांढऱ्या कपड्यातला एक माणूस सिगरेट ओढत उभा. तो दचाकला. कोणीतरी वाटसुरा असावा म्हणून त्यानं वेग कमी केला. मी कॅरेजवर बसू असं त्या माणसानं त्याला विचारलं. पण त्याला काही त्याची शंका आली नाही. भूत कसा असेल? असेल कोणीतरी आपल्या गावचा. एवढा अडाणी तो नव्हता भूताचा संशय घेण्यासारखा. शिकला सवरलेला गडी, नोकरदार म्हणजे ऑफिसरच. त्याचा भूतावर विश्वास कसा असेल? पण मनात धडधड चालूच होती. बसा तो म्हणला. सायकल चालू असताना त्यानं टुनकन उडी मारली आणि कॅरेजवर बसला. त्यानं सायकल दाबायला सुरुवात केली. दोघांचं बोलणं सुरू झालं. इकडच्या तिकडच्या गोष्टी सुरू झाल्या. दुसरं काय, अशी त्यानं बरीच वाट कातरली. पुढं एक चढ लागला. गावाबाहेरचा तो चढ. तिथं एक मोठा वड होता. आता ते दोघेही गावात शिरणार होते. हा त्याला प्रश्न विचारत होता आणि तोही बोलत होता. पण एकाएकी त्या माणसाचा आवाज बंद झाला. म्हणून त्यानं मागं वळून पाहिलं तर कॅरेज मोकळं. तो माणूसही कुठंच दिसला नाही. तसा त्याला एकदम धक्काच बसला. त्यानं जोरात सायकल पळवली. सगळ्या गावातून तो प्रचंड वेगानं सायकल पळवत आपल्या वाड्यापुढे येऊन सायकलीसह धाडकन खाली पडला आणि घरात जोरात पळत गेला. तिथं जरा थांबला आणि आलो आलो असं ओरडत आणखी बाहेर पळाला. त्याचं भाऊ त्याला धरण्यासाठी त्याच्या मागणं पळू लागले. पण त्यांनी त्याला कुठंतरी गाठला आणि धरून घराकडे आणला. मग चिवट्याच्या मळ्याजवळ येताच ही आठवण प्रल्हाद भाऊला झाली आणि तो गर्भगळीतच झाला. चिवटे म्हणजे एक गलेलठ्ठ माणूस होता. पण तो आता हयात नव्हता. त्याचा आवाजही फार भेसूर होता. काळा कुट्ट चिवटे ढेरपोट्या तर होताच, शिवाय जाड अंगकाठीचा आणि भयानक चेहऱ्याचा होता. तर तो चिवटेच आता त्याला पुढं दिसायला लागला. तो त्याचा गावातला वाडासुद्धा भयान होता. त्या वाड्यात दिवसा उजेडीसुद्धा कोण जात नसे. त्यात हा त्याचा अफाट विस्तीर्ण मळा. बांधावर उंचच्या उंच झाडं आणि मळ्याच्या हद्दीवरची ती छोटीशी ओघळ. तिथंच त्या उघळीतच पूर्वी एका टग्याला त्याच्या मारेकऱ्याने लोळविला होता. बेदम मारला होता आणि तो निश्चित पडल्यावर ती मारणारी माणसं पळून गेली होती. नुसत्या काट्यांनी बडिवला होता. पण नंतर काही वेळानं वाऱ्याच्या थंड झुळकेनं तो शुद्धीवर आला आणि उठून विस्कटलेला फेटा काकोटला मारून बिहाया पळून गेला होता. ती पाणंद जवळजवळ 1.5-2 किलोमीटर होती. गावी अजून बरंच लांब होतं. पण आता पांदीनं चालताना व तिथल्या आठवणनं त्याचा जीव मेटाकुटीला आला होता. अरे 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 हाय! वरतीकडल्या कुठल्या तरी एका वस्तीवरून एक माणूस कुणाला तरी हाळ्या मारित होता. तो आवाज ऐकून प्रल्हाद भाऊची पाचावर धारण बसली. छाती धडधडू लागली. आता गावापत्र जातो या का हितच पडतो या असं त्याला झालं होतं. मग त्यानं मागं वळून पाहिलं. ते शहर लांब मागं राहिलं होतं. तो डोंगर मात्र अजूनही त्याला दिसत होता. दत्ताच्या टेकडीवरचा दिवाही अजून त्याला दिसत होता. लहानपणापासून त्यानं दत्ताचा वार केला होता. 10 वर्षांचा असल्यापासून कुठलाच दत्तजन्मकाळ समारंभ त्यानं चुकवला नव्हता. दत्ताची पोथी तर तो रोज वाची. तो दत्त पारायणालाही बसत असे. तो चालता चालताच मागं वळला. टेकडी का बघून त्यानं हात जोडले. बाबा दत्त महाराजा, मला सुखरूप घरला पोचीव. तुझ्या देवळात शेराची पितळाची घाट घालीन. पाव र बाबा पाव. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा. मनातून त्यानं धावा केला. त्याच्या गावाच्या खालतं तुजारपूर आणि वरतं शिवपुरी, तर दक्षिणेला येडेनिपाणी. येडेनिपाणीच्या डोंगरावर मल्लिकार्जुन देव होता. तो डोंगरही भयानक दिसत होता. त्या देवळातला दिवाही दिसत होता. मग एकाएकीच ढग गडगडायला लागलं. प्रचंड वारं सुटलं. कडाडा वीज व्हायला लागली. तो एकदा असाच विजेच्या पावसात घावला होता. तो त्यावेळी आपल्या रानातला भुईमुग काढायला गेला होता.
भुईमुग काढून झाला होता. शेंगांची पोती बांधून ठेवली होती. आता ती गाडीत घालून घरला न्यायची होती. तो जंगी पाऊस उठला. विजा चाक चाक करायला लागल्या. ढग प्रचंड आवाज करू लागले. विजामुळं कांटळ्या बसू लागल्या. त्या प्रकाशात डोळं दिपून जाऊ लागलं. पुढ्यातच वीज खिळू लागली. तिचा कडाकडाडा आवाज ऐकून धडकी भरत होती. आता ती अंगावर पडती का काय असं वाटत होतं. सगळी माणसं घाबरून गेली होती. तेवढ्यात तिथंच एक वीज आवाज करीत कोसळली. त्या आवाजानं आणि त्या भयंकर प्रकाशानं सगळेच खाली कोसळले. सर्वांना वाटलं आता सगळं संपलं. त्या विजेचा धनकाच एवढा मोठा होता की त्यांना बेशुद्ध पडायची वेळ आली. आणि खरंच 1 तासभर सर्वजण बेशुद्ध पडलेच. मग थोड्या वेळानं ते सगळे सावध झाले. बघत्यात तर तिथं कामावर असलं एक पोरगं काळं ठिक्कर होऊन पडलेलं होतं. नुसता कोळशाचा वंडकाच. ते बघून प्रल्हाद भाऊ त्यावेळी पुन्हा बेशुद्ध पडला होता. पुढं काय झालं हे त्याला कळलं नाही. त्यानं आणि त्याच्या साथीदाराने डोळं उघडलं ते दवाखान्यातच. पुढं कित्येक वर्ष अशा विजा चमकू लागल्या की प्रल्हाद भाऊ बेशुद्ध पडायचा. मग त्याला दवाखान्यात न्यावं लागायचं. आज आता तर त्या विजा बघून आणि त्यांचा कडकडाट ऐकून रस्त्यातच कोसळायची पाळी त्याच्यावर आली होती. तेवढ्यात शेलार आपल्या शेरडाच्या शेडमधून पळतच पांदीला आला. तो भलताच उंच आणि दणकट होता. तो पटका काकीला मारूनच गावाकडं पळत सुटला. तो पळता पळताच म्हणाला, प्रल्हाद भाऊ पळा लवकर रे, इजा लई मोठ्या होया लागल्यात. पण खरोखरच ढग गरजत होते. विजेच्या आवाजानं सगळं आबाळ गरजत होतं. जमीनसुद्धा हादरत होती. आईला देऊ का टाकून हितच सगळं. वस्तीवरली माणसं गावाकडं पळत होती. त्यांची मुडकी तुडकी छपरं होती. पण त्या छपरांचा त्यांना भरवसा नव्हता. म्हणून ती धोतर आखडून गावाकडं बेहाया सुटली होती. लक्कन वीज झाली की तो डोळं मिटायचा. मग प्रचंड गडगडाट व्हायचा. आता विजेच्या तडाख्यात गावतोय. त्यावेळेला वाचलो, पण आता ही बया मला सोडत नाही. त्या अंगावर पडून माझा कोळसाच करणार. त्यानं वेग वाढवला. डोक्यावरचं गाठोडं त्यानं चापून धरलं आणि बायकोला शिव्या द्यायला सुरुवात केली. गडबडनं पाय उचलू लागला. पण आता पायात पेटकं येऊ लागलं होतं. आता त्याचा वाडा त्याला समोर दिसत होता. घर दिसत होतं. बायको दिसत होती. तू बसलीयास निवांत खरं. मला दाडला देऊन या वीज वारायच्या. तू बाई आहेस का लावसट का राक्षसीन. तू राक्षसीनच आहेस. माझ्या नशिबाला का आली असेल ही. देवाला काय दुसरी माणसं दिसली नाहीत वय. माझ्याच गळ्यात मारून मोकळा झाला त्यो. मग त्यानं देवावर भडीमार उसळला. दत्ताला सुद्धा शिव्या घालायला लागला. बायकोला, मग ज्यांनी लग्न ठरवलं, ज्यांनी स्थळ सुचवलं, त्यांचा पण त्यानं उद्धार केला. अस्सल ठेवणीतल्या शिव्या द्यायला सुरुवात केली. मध्येच विजेचा आवाज झाला की तो दचकायचा. आता खाली कोसळतोय की काय असं त्याला वाटायचं. आता गाव जवळ आलं होतं आणि विजाही त्याच्या पुढ्यात नाचत होत्या. लगेच तिचा भयानक आवाजही व्हायचा. जीव मुठीत घेऊन तो चालत होता. वीज लकलकली की डोळं मिटायचा. आता तराळकीची वगळ पुढं आली. तोच वीज पुढ्यातनं झामकन चमकली. वगळीतच आणि मग प्रचंड आवाज, जोरात कडकडात, धडाम धूम. तो उगळीत उतरला. पुन्हा उगळीवर आला. गावातलं दिवं पण गेलं होतं. त्यामुळं सर्वत्र अंधारच अंधार पसरला होता. विजेच्या प्रकाशात गाव आणि परिसर एकदम लख्ख दिसायचा. गावातला कालवा तेवढा ऐकू येत होता. गावात सर्वत्र दंगा उसळला होता. वरतीकडून विठ्ठलवाडीतून पण माणसांचा कालवा ऐकू येत होता. कुणीतरी कुणाला तरी हाक मारित होतं. त्यामुळं सगळंच वातावरण भेसूर वाटत होतं. प्रल्हाद भाऊ आता राम 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 चा जप करीत होता. गावातूनही हाका ऐकू येत होत्या. रानातूनही हाका उसळल्या होत्या. वीज सर्वांच्यावर सूड घेत होती. वातावरण भेसूर वाटत होतं. प्रल्हाद भाऊला आता कशाचाच भरोसा वाटत नव्हता.
असली बायको मिळाली म्हणून माझ्यावर हे संकट आलं मरायचं. बायको नव्हती, बायकोचं निच्चळ स्वांग आहे ते स्वांग. तिला कवाच माझी माया आली नाही. निगरगट्ट बाई मिळाली, कैदाशीन, राक्षसीन, लासवट, हाडळ अशा शब्दांनी तो तिचा उद्धार करीत होता. आणि विजेचा कडाका उसळला की पुन्हा डोळे झाकत होता. वीज पडून रानात कोळसा झाल्या त्या पोराची आठवण होऊन तो आणखीनच दचकत होता. आता काय आपण यातून वाचत नाही, वीज आपला बळी घेणार असंच त्याला वाटू लागलं. माझा पण आता कोळसाच होणार. डोक्यावरील गटुळ्याचा कोळसा, त्यातल्या खोबऱ्याच्या वाट्यांचा कोळसा, तांदळाचा कोळसा, सगळं गटूळच कोळसा होऊन पडणार. आणि त्याबरोबर मीही, माझा कोळसा तिथंच. असा विचार करतोय न करतोय तोच समोरच वीज कडाडली. अगं ये बाई, मला एवढ्या डाव वाचीव. इथून पुढं मी कधीही वळवाच्या दिवसात कुठंही जाणार नाही. एवढ्या डाव क्षमा कर, एवढ्या डाव. मला देवानं बायको असली दिली आणि तू बी माझ्या मागं लागली आज. हसलं कसलं माझं दैव. तोच एक बैलगाडी मागणं धावत आली. त्यानं मागं वळून पाहिलं. शेंगाच्या पोत्याने ती गच्च गच्च भरली होती. त्या पोत्याच्या उंच थप्पीवर एक माणूस बसला होता. गाडीवान खाली बैलगाडीतल्या खालच्या जागेवर बसून पालतं पडून बैलांची शेपटं मुरगळत बैल पळवीत होता. पण बैल विजेच्या चमकारानं बितरत होती. गाडी आडवी तिडवी कशीही ओढायची. मग त्यांच्या अंगावर चाबकाचा बसणारा आवाज व्हायचा. त्यांच्या गळ्यातलं चाळ वाजत होतं. वगळीच्या उतारनं गाडी धावत आली आणि उघळीतून पुन्हा चढून वर आली. प्रल्हाद भाऊ त्या गाडीकडे आशाळभूत नजरेनं पाहत होता. गाडीत आपल्याला घेतलं तर बरं होईल असं त्याला वाटत होतं. गाडीवरच वीज पडली तर तो गाडीवान, बैल सगळीच मरू. गाडीचा सुद्धा कोळसा होऊन दे सगळ्याचाच कोळसा. प्रल्हाद भाऊ आता काय पण मनात आणत होता. गाडी जवळ आली तसा त्यानं हात वर केला. ए थांबा थांबा थांबा, मला घ्या गाडीत. तो ओरडत होता, पण विजेच्या दणक्यात त्याचा आवाज कुणालाही ऐकू आला नाही. पण शेंगांच्या पोत्यावर बसला माणूस त्याला म्हणाला, पळ 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 लेका, ईज कसली होती या. ईज पडवून लेका खलास होशील, पळ पळ. पण त्यांनी गाडी थांबवली नाही. ते पण घाबरले होते. कधी गाव गाठतोय असं त्यांना झालं होतं. मागनं एक मोटरसायकल आली. प्रल्हाद भाऊनं मागं वळून पाहिलं तर त्या मोटरसायकलवर 2 माणसं बसली होती. भिजून चिंब झाली होती. मागं बसल्यातला एक जण म्हणाला, अरे ये पळ पळ, इस्लामपुरात मगाशी ईज पडली, पळ पळ. प्रल्हाद भाऊनं घाम पुसला. थेंब पडत होतं. त्याचं अंग भीतीनं कापत होतं. तो बायकोला शिव्या देत डोक्यावरचं गाठोडं सावरत धावू लागला. लग्न ठरवणाऱ्याला, आई बापाला, तुमच्या आईचा तुमच्या काय केलं असा हे आ? अशी कशी सगळी राक्षस भेटला सा. आणि ती राक्षसीन साधी नव्हती, बड्यातली बडी राक्षसीन. तो पुढं बघून चालत होता. मध्येच पळत होता. गावाकडं बघत होता तर तिकडून गावाकडून येणारी एक बाई त्याला दिसली. ती त्याच्या दिशेनं पळत येत होती. तिनं जाम कासोटा घातला होता. भिजून चिंब झाली होती. असल्या ईज वाऱ्यात कुठं ग बाई निघालीस, ईज पडून ठार होशील की, असं तो मनात म्हणत होता. अंधारात त्याला ती ओळखली नाही. ती जवळ आली आणि त्याच वेळी एक फटफट आली. तिनं त्या फटफटला हात केला. फटफटवाला एकटाच होता. तिनं त्याला थांबवलं. अव माझ्या मालकाला घ्या गाडीवर, गट्टुळं बी घ्या आणि गावात न्या, आमच्या घरात सोडा. अहो माझ्या गाडीत हवा कमी आहे, नाहीतर न्यायलाही ना होई. बरं त्यांना तरी न्या, एवढं कसं तरी करून. बरं बया, पण ते गट्टुळं नको हां, चाक ठोकरत जाईल. बरं राहू द्या, तवर मी आलेच, जावा लवकर. ईज लई पिसाळी या. एकदा ते असंच ईज वाऱ्यात घावलं होतं. तिनं ते गाठोडं आपल्या डोक्यावर घेतलं.
हं, बसा फटपटीवर. जावा घरला, तवर मी आलीच. जावा. अगं अगं, तो काहीतरी म्हणायच्या बेतात होता. गुमाट्यानं बसा, मी आलेच मागोमाग. पडली तर माझ्या अंगावर पडू द्या, मला आयतं मरान तरी येईल. जावा. फटफटवाल्यानं किक मारली. फटफट वेगात सुटली. विजेचा दणका वाढतच होता. ती भराभरा चालत होती, मध्येच पळत होती. मग ती कशी तरी गावात शिरली. तशी झपाझपा चालत घराकडे आली. आपल्या वाड्यात शिरली तसा तो पुढं आला. तिच्या डोक्यावरचं गाठोडं त्यानं उचलून घेतलं. भिजलायसा काय व? तर ग तू? वय. तिचं पातळ पाक भिजलं होतं. घरात येऊन तिनं कासोटा सोडला आणि मग त्याला उगीचच भडबडून आलं. त्यानं तिला तशीच प्रेमानं मिठी मारली. अव अव हे काय? दार उघडच आहे की, कोणीतरी बघल. बघू दे आपलं प्रेम. आपलं प्रेम. वा बाजूला. नाही नाही. वा म्हणते का नाही बाजूला? मला कापडं बदलून स्वयंपाक करू द्या, मग रात आपलीच हाय. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना त्रिवार अभिवादन. लोकशाहिरांचं साहित्य अभिवाचन स्वरूपात लोकांपर्यंत पोहोचवणं हा आमचा संकल्प आहे. चला तर मग साहित्याचा हा खजिना सर्व मराठी जनांपर्यंत पोहोचवूया. जास्तीत जास्त शेअर करूया. पुन्हा एकदा धन्यवाद.